दिसली एखादी तारीख का बस पुरं कॅलेंडर संपून जाईल, पण पुरं वर्ष संपून जाईल, पण तुम्हाला लग्नाची तारीख नाही भेटणार काय बा? शामराव भाऊ किती वेळचे त्या कॅलेंडरलेच निहाळून राहिले. घ्या एक तारीख, काढा एक तारीख पटकन निवडून आणि व्हा मोकळे. तारीख ह्या महिन्यात म्हणा, जून महिन्यात तर आपली सोमवारी बरं होईल. 29 तारखेला वटपौर्णिमा बी आहे, शुभ दिवस आहे. नाही नाही शामराव भाऊ, काय तुम्ही ते वट पौर्णिमाले बायाची सगळी घाई 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 राहते ना. हा, वडाची पूजा करणं काय हे काय हे काय, उपासन तापासन, ते तारीख नको घ्या, दुसरी पाय कोणती. आणि एवढ्या लवकरच काय का शामराव भाऊ, ह्याच महिन्यामध्ये लय घाई झाली का लग्नाची? आता आजची आलीस किती 3 तारीख, तू 29 म्हणतो, 12, 13, 15, 16 दिवस नाही का शामराव भाऊ? लवकर होते, टाइम लागते. आपल्याला कपडे घेवायचे आहे, कपडे शिवायचे आहे, मग घरी किराणा भरणं, हे भरणं ते भरणं. माय लग्नाचे कामं लय राहते शामराव भाऊ, लय राहते. पुढच्या महिन्यातली घ्या तारीख, पुढच्या जुलैची. घाई होते का शामराव भाऊ ह्याच महिन्यात? नको ह्याच महिन्यात नाही, पुढच्या महिन्यात पाहिजे का? पुढच्या महिन्यात तर मस्त जमन. पुढच्या महिन्यात जास्त ऊनही राहत नाही, पाणी राहते, पाऊस राहते पोटा पुढच्या महिन्यात. तेच म्हणतो सरपंच भाऊ, पाण्या पावसाचं कुठं आपलं दय दय करत बसता. काय चिदाय होते, सभागृह आहे ना आपलं, तिथंच लग्न लावायचं, तिथंच जेवण खावणं करायचे. नाही पण तरी बी पाहुण्याले येवाले जावाले घरी बी अडचण होते पाण्याची. पाणी नसलं, उघड नसली, पाहुणे कुठेही राहते, कुठेही बसते, पाण्याच्या अंदरच बसतील ना, अंगणात नाही बसू शकत, काही नाही, अडचण होते पाण्याची. नाही जमत, पाण्याचं नाही जमत. नाही तर मग हे आम्ही दोन्ही पार्टीला सांगतो असं करा, तिकडे दिवाळीकडेच काढा ना लग्न मस्त. दिवाळी की झाली म्हणजे एकदम जमते मस्त. दिवाळी की झाली कपडे घेणं सुरू, कपडे घेऊन घ्यायचे आणि मग दिवाळी झाली की 1 महिन्याला लग्न काढायचं. लय दूर होते ना, आतापासून दिवाळी 5 महिने आहे दिवाळीली आता तो, आतापासून. मग काय होते तर बात निघते 5 महिने. आता पेरणी डारणीचा टाइम आहे. हो मी तशीच म्हणतो. हो बरोबर आहे, गंगाचं बरोबर आहे, दिवाळीकडेच काढा. आता पेरणी डारणीचा टाइम आणि सणासुदीचे हे महिने, श्रावण येते, नागपंचमी, रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, अजून अजून खूप सारे लहान मोठे असे सण येते. हे 2, 3, 4 महिन्यामध्ये 15 दिवसानं सण राहते आणि पाऊस बी राहते. माय मतानं तसंच का संदीप, दिवाळी झाल्यावरच काढ लग्न. हो हो बरोबर आहे, मलाही पटून राहिलं. थोडासा अजून पैसा जमा होते लग्नापर्यंत. बरोबर आहे का संदीप? बरोबर आहे, दिवाळीकडेच काढा होते लग्न. दिवाळी झाली म्हणजे मस्त आरामानं, काही एवढी घाई करता. आता पेरणी डारणी, पाऊस आणि तोपर्यंत मस्त अजून हात बनते तुमचा, मस्त पैसे जमा करून घ्या आणि मस्त धूमधडाक्यानं लग्न करा. दिवाळी झाली का? हो बरोबर आहे, पण बरं वाटते का आतापासून साक्षगण करून ठेवलं आणि मग 5 महिन्यावर लग्न? काय होते का संदीप त्याने? बरोबर म्हणजे महामनीषाचं तसंच झालं. आम्ही 5 महिन्यापासून जोडून ठेवलं आणि 5 महिन्याच्या बाद लग्न केलं. अजून कोणाचं तरी तसंच लय दिवसाचं जोडून ठेवलं होतं बा, त्या भुराशी बुड्याच्या पोरीचं. त्याच्याही लय दिवसापासून जोडून ठेवलं, साक्षगण करून ठेवलं आणि लग्न लय उशिरा लागलं. हा जमते ना, दिवाळीच्या बादच काढा लग्न. दिवाळीच्या बाद आता घाई घाई लय होईल, लय घाई घाई होईल, एवढी धांदल होईल. वावराचे कामं आले आणि ते लग्नाचे कामं मंदामंदात लय धांदल होईल. एका महिन्यातच करतो म्हटलं तर कपडे घेवा, शिवा, काय काय करा. हो बट पत्रिका छापा, पत्रिका वाटा, आणि लग्नापर्यंत पत्रिकाच वाटा लागेल माझी. बरोबर आहे. दिवाळी झाली का काढा, दिवाळी झाली म्हणजे ठीक आहे, दिवाळी झाली म्हणजे काढा. दिवाळी झाल्यावरची 1 तारीख घेऊन घ्या. पाय का शामराव भाऊ, पाय दिवाळी झाल्यावरची चांगली तारीख शुभविवाहाची. हो हो ठीक आहे, दिवाळी झाल्यावर. दिवाळी कोणत्या महिन्यात आहे होती दिवाळी? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये नाही, ऑक्टोबर मध्ये नाही, नोव्हेंबर 8 तारखेची लक्ष्मीपूजन आहे. 8 तारखेचं लक्ष्मीपूजन. आता 8 तारखेच्या बाद पाय 1 तारीख लक्ष्मीपूजन. 8 तारखेचं, 8 तारखेच्या बाद हे तारीख आहे बघ 24 येते मंगळवार. 24 तारीख गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जमन बट. पण मंगळवार येते ना, मंगळवारी लग्न. काय नाही होत त्याले, काय होते, पण दिवस चांगला आहे ना. कार्तिक पौर्णिमा आहे, गुरु नानक जयंती आहे, जमते. काय होते त्याले? सोमवारी हळद लागल, मंगळवारी लग्न. हा जमते, काही नाही होत. दिवसाले काय आहे, आपणच शुभ अशुभ राहतो, दिवस थोडी जमते. ठीक आहे मग नोव्हेंबर महिन्यात 24 तारखेला ठरलं मग लग्न. नोव्हेंबर महिन्यात 24 तारखेला. सीताराम जवळ बापू, काही नाराजी? बस ठीक आहे, नोव्हेंबर महिन्यात 24 तारखेला नाही. ठीक आहे. कसं का संदीप, काय म्हणतो, काय म्हणते सासरी बुवा?
ठीक आहे ना, तुमच्या मतानं बुवा. नोव्हेंबर महिन्यात 24 तारखेला ठीक आहे, चालन, जमते. चला जमलं, ठीक आहे, ठरलं बा लगन. नोव्हेंबर महिन्यात 11वा महिना 24 तारखेला गुरु नानक जयंतीच्या दिवशी, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी. जमलं, ठीक आहे, ठरलं लग्न. आलंय मी म्हणलं येशी संध्याकाळी वरी बात चाला ना. रश्मी कुठं आहे? आणि तू पोरग हा येऊन राहिले काय मागून? तू चाला समोर समोर. आई, तिला माहेरीच ठेवून आलो. काय अक्कल नाही रे घोड्या तुले? तिला माहेरीच ठेवून आला, मान काम होत नाही इथं ना. कशी करून आता तुझ्यासाठी तडतड स्वयंपाक? एक तर तुझा तर 9 वाजताच, आणि मान होते काय स्वयंपाक पाणी नाश्ता सर? हा, तिला माहेरी ठेवून आला तू बी. बैलच आहे बायकोचा. तिने म्हणलं राहतो माहेरी, तर तू म्हणलं राय म्हणून घेऊन येता. ते नाही म्हणे आई राहतो म्हणून, मीच तिला राय म्हणून ठेवून आलो. मीच तिले राय म्हटलं, तुझ्याच मायबापाच्या घरी आता येऊच नको म्हणलं माझ्या संग. काऊन काऊन तिले तिथंच ठेवून आला तू? काय झालं तुले? काय जमलं काय तुले? हा, आई काय चांदीची अंगठी देत होते मला, चांदीची अंगठी दिलं फेकून. चांदीची अंगठी म्हटलं घ्या तुमची, तुम्हीच ठेवा, तुमच्या पोरीले घालून द्या म्हटलं, ठेवा तुमच्या पोरीले म्हटलं. सोन्याची अंगठी नाही देणं होत म्हटलं तुमच्यानं. हा, फेकून दिलं तिथंच आणि येऊन गेलो तर. असं काय? चांदीची आता त्याने बोलावलं बी तर नव्हतं रे, तरी तर तू गेला. मग काय गेला तू? नाही जाता ना चांदीची अंगठी घेवाले? हा, तूच तर गेला बिना बोलावल्यानं. मी तेच तर पाहायला गेलतो आई, का हे लोक काय देतात. हा, का हे लोक खर्च वाचवतात, तर हे खरखर निघालं आई, खरखर निघालं. खर्चच वाचवत होते ते लोक. एकुलता एक जवाई आहे तरी त्याच्यानं करणं नाही होत. लोक 4-4 जवाई राहतात तरी करतात लोक, आणि यायच्यानं एकुलता एक जवाईला करणं नाही होत. तेच तर पाहायला गेलतो मी, काय करतात काय देतात तर. आणि घडलं तेच, खर्चच वाचवत होते ते. आणि म्हणतात कसे, माझी सासू कशी म्हणते, आम्ही फोन करणारच होतो जवळ बापू. हा, असे दचकले आम्ही गेल्याबरोबर. असं तिच्या मनाला वाटलं तर काय आले हे. काय ले आता लग्नाच्या एवढ्या वर्षाच्या बाद काय ले रुसता? जाऊ दे, नाही देत तर नाही देत. त्यापाशी कम आहे का? हा, त्या बाबापाशी कम आहे का? मापाशी भले कम नाही, हा, पण त्याच्या ऐकून काऊन सोडू मी? गोष्टी कशा सांगतात मोठ्या मोठ्याच्या, तसं करणं नाही होत. मग दिलो फेकून, घ्या म्हणलं, येऊन गेलो, ठेवा म्हणलं तुमची पोरगी तुम्ही. मग आता मग राहू देतं का आता तिले तिथंच? दुसरी करतं काय? पहिले म्हणून कर, दुसरी लेकरासाठी तर नाही ऐकला, तिले धरून बसला. आता काऊन तिले टाकून दिला? आता करतं का दुसरी? पाहू का? नाही आई, काही मी सबक शिकवाले ते तिले ठेवलो दुसरी बायको. आई काय बोलतो तू? पोरग दत्तक घेतलो ना, त्याची जिम्मेदारी आहे ना अंगावर. आता दुसरं लग्न करणं सोबत का मला? नाही राहू देतो 15 दिवस, मग जाईन घेवाले घेऊन येईन. असं ठीक आहे बापा, घेऊन येतो. शांती बापा, नाही तर आता एका महिन्यावर काढलं असतं तुम्ही. 24 महिने तर धाडधूड धपड करायला लागलं असतं आपल्याला. घाई खुई. आता तरी शांती झाली. असं शांत लागून राहिलं का आता दिवाळी झाल्यावर लग्न आहे, शांततेनं आता तयारी करणं होते. नाही तर आता मला तर असं वाटून राहिलं होतं, काय करावं ना काय नाही. लग्नाची तारीख काढायची आहे, काही निघते, कशी काढते, कशी निघते, कोणती निघते, काय बापा असं घाई वाटून राहिलं होतं मला. आता शांत लागून राहिलं मला. नोव्हेंबर महिन्याच्या 24 तारखेला काढलं मग लग्न कल्याणी. हो, बरं झालं ना. नाही तर बाबा तुम्ही पहिले म्हणत होते ह्याच महिन्यात 24 तारखेला, तर मग मलाही वाटलं बाबा काहून बाबाकडे एवढ्या लवकर काढते म्हटलं लग्न. बाबा कायची घाई आलती तुम्हाला लग्न करायची? एवढं वाटतं का तुम्हाला मी लवकरच गेली पाहिजे तुमच्या घरून? मग नाही बाई कल्याणी, तसं नाही. मला असं वाटत नाही का? मला तर असं वाटते का घरजवळीच घेऊन येवा. पण राहणार आजकाल राहत नाही कोणी घरजवळी, म्हणून होय. आता कोणत्या दूर चालली तू? इथं आपल्या गावातच आहे ना बड्डे का? आपलं म्हटलं उरकून टाकलं असतं तर बरं राहिलं असतं, म्हणून मी याच महिन्यात घेत होतो. हो, पण किती धांदल झाली असती मग ह्याच महिन्यात. कपडे घेणं, शिवाय टाकणं, सोन्या चांदीचं घेणं, पत्रिका छापणं, किती घाई झाली असती. हो, मग मला लक्षात आलं. पत्रिकाच तर आपल्याला छापायला वाटायला 1 महिन्या पहिले तर पत्रिकाच छापा लागन आपल्याला आणि वाटायला पण. मग मला लक्षात आलं. आणि हो, अजून स्वयंपाकाच्यासाठी स्वयंपाक ढूंढणं, डेकोरेशनचं ढूंढणं, त्याच्यात पाऊस. बापरे, धांदल होत होती जीवाची, दयना होत होती जीवाची सगळी. ते बरं झालं बापा, सगळे मिळून दूर ढकललं तर मस्त आता शांततेनं होईल. आणि त्या टायमाला का नाही थंडी बी जास्त राहत नाही आणि जास्त ऊनही राहत नाही, गरमी राहत नाही. मस्त शांततेनं लग्न पार पडन. तर मग बाबा उद्या जाऊ का मी मग अजून फार्म निघले काय तर पावाले? आता रोजच जाशील का? आता फार्म निघले का? आता बसणं शांत. आता जराशी लग्न होईवरी तर लग्न झालं म्हणजे मग तुला ड्युटीच करणं आहे, मग कामच करत राहायचो. आता घरी राहाय चुपचाप लग्न होईवरी, काही कुठं पाहू नको काही नको. 5 महिने मी अशी घरीच बसली राहू काय? मला गमन बी नाही. असं करणं बेटा कल्याणी, काही कम्प्युटर कोर्स करून घे 5 महिन्याचा. 3 महिन्याचा राहते ना ते, काय म्हणते बट त्याला ट्रिपल सी म्हणते, CCC, MSCIT असा कोणता काही कम्प्युटरचा कोर्स करून घे मग. हो ते जमते बाबा, घरूनच येणं जाणं होते. मग तर 10 वाजता जात जाईन, 5 वाजताच्या गाडीनं येऊन जात जाईन.
आणि मग ते फॉर्म बी पाहतो. बाबा असं थोडी आहे का नोकरी फॉर्म भरल्याबरोबरच नोकरी लागते. आपल्या मनानं जॉईनिंग तारीख घ्यावी लागते ना. मग ते बी पाहतो. मग लग्न झालं तर मग करायला लागेल तर. पाय बेटा तुझ्या मतानं जसं तुझे बरं वाटन तसं. पण आता 4-5 महिने खाली राहिल्यापेक्षा कोणता कम्प्युटरचा कोर्स करून घे, काम येते. हो उद्या पाहतो बाबा. जातो उद्या साधनाला बोलावतो, तिला फोन करून ते काय करते काय नाही तर. आणि पाहतो मग मी आमचे दोघी मिळून काय होते काय जमते तर. आणि तुम्ही सांगा मला मी कोणता कोर्स करू. 5 महिने म्हणजे 4 महिने समजा 3 महिने समजा 3 महिने आहे मापाशी. तर कोणता कोर्स करू तर तुम्ही मला सुचवा. तसा मी करतो मग. नर्सिंग तर झालंच आहे. हो सांगा पप्पा, तुम्ही सांगा. तुम्हाला सगळं माहित राहते आमच्यापेक्षा. तर सांगा बरं काय इले करणं जमन आता 3 महिन्यात. हो पिंकीचे बाबा मला तर वाटते ह्याच महिन्यात जमत होतं मस्त लग्न उरकून जात होतं. धांदल किती होत होती या महिन्यामध्ये समजते तुला काही. आणि आपल्यावरच आहे सगळं. ते मायबाप काय लग्न दिवशी येतील, हळदीच्या दिवशी आहे ते पाहुणे बनून जसे साक्षगंधाले आले तसे करणं सगळं आपल्यालाच आहे तुले ना मध्ये. मग ह्या याच्यामध्ये तुला जमलंच तर किती दगदग झाली असती तुझी वाली. आणि अजून पैसा बी जमा होते मग तो 5 महिन्यापर्यंत संदीप पाशी. म्हणून मी समोरची तारीख घे म्हटलो. होत होती धांदल पण होऊन जात होतं. मग आता दिवाळीच्या बाद म्हणता मग तो माझी डिलिव्हरी आली तर मग 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 मी डिलिव्हरी मी काय करण मी मग घरामध्ये लग्न डिलिव्हरी एकच होईन ना मग ते. कायले तू डिलिव्हरी होऊन जाते तोपर्यंत होऊन जाते चांगलं लेकरू मोठं होऊन जाते 1.5-2 महिन्याचं. हा होत नाही काय. हो होऊन गेली पाहिजे बापा. नाही तर मग लहानसं लेकरू घेऊन पाहुणे परी मग लग्न लय आकात होईन ना हो. कोणतं दूर जावं लागते आपल्याला. इच्छा इथंच आहे लग्न. काय गावातल्या गावातच तर आहे. हा आपली आई तीच लेकराला घेऊन मंडपात जाऊन बसून जायचं झालं. मग लग्न लागलं का आपल्या घरी झालं. हा तर दूर जावं लागते का वरात तिथे तर अकात होईल. हो गड्यात हेही आहे. आपल्या इच्छा इथंच आहे. होऊन जाते जमून जाते. लय टाईम आहे लग्नाची तयारी करायला नाही. हो काय म्हणून राहिले भाऊजी काय म्हणते बाई. तू बाई म्हणते का बा आता लग्न डिलिव्हरी सोबत आली तर काय करू बा. तिला समजावून राहिलो डिलिव्हरी तर होऊन जाते पहिलेच उरकून जाते ते मग लग्न येते. असं हो का ठीक आहे ना चालते ना भाऊजी. चालन तर आहेच आपल्या इच्छा इथं तर आहे ना. मग आई तर आहेच ना येणच ना आई बाई पार्वतीबाई. तू नको चिंता करू. बाई तर येते आई तर येतेच ना. तुला काही करा बी नाही लागत. मी लागत अजून 2-3 बाया ठेवून देईन रोजाना कामं कराले घरचे. पाय असं पाहिजे बा भाऊ. बहिणीला जराशी बी तकलीफ नाही झाली पाहिजे. चांगलं आहे ठीक आहे संदीप तसं करतो. होई जर एका टाइमात आलं तर तसं बी करलं तर चालते. आणि पहिले बी झाली ना भाऊजी बाईची डिलिव्हरी तरी बी बाया ठेवूनच मी बाईले पार्वती बाईले नाही काम करू देणार. हा तेच म्हणतो बा कारण लेकरू राहीन लहानसं आणि हे काही काम करू शकणार नाही. आई ती लग्नात बसन आणि मग लग्न लावन आणि मग आपली आई ती घरी जेवून. हा ठीक आहे आई येते आणि बाया लावतोच मग मी. आई बाईले पाहिन आणि बाया घरचं काम करतील. 2-3 बाया लावून देईन मी गावातल्याच रोजाना. तसं जमते मग. बरं मी चाललो कामाले. चिंता नको करू पार्वती. हाय संदीप तुझी आई बाबा बी आहे गावातल्या बायाही आहे सगळ्या. काही चिंता नको करू तू. चालतं का संदीप. चल मग सांगत चाललो तो तुझ्या टाइम तर झालाच ना. चला ना भाऊजी मी येतो ना. चला तुम्ही चाल ना आता सांगत का भेट. अरे बरं येतो बा मी चाललो. बाई पार्वती बाई हे तू काही लोड नको घेऊ माझ्या लग्नाचं. होते सगळं बरोबर होते. तुझी काळजी घे फक्त. तुझी काळजी आणि येणाऱ्या बाळाची काळजी घे फक्त. ते लग्न तर होऊनच जाईल निपटूनच जाईल. ठेवतो मी बाया गिया कामाले. नाही रे संदीप नाही करत काळजी. हे टोपी मला सादर नाही वाटून राहिली पाहतोय वाले संदीप. आता काढून घे ना. टोपी नाही लावला ते तर मस्त दिसतं तू. घेऊन त्याच्या घरी काय टोपी डोक्यावर घेऊन राहायचं. राहू दे बाई काय तू मला टोपीच्याच मागं लागली. राहू दे मला सवय लागली. मला काय बोडकं चांगलं नाही वाटत मध्ये. राहू दे मी टोपी घातल्याशिवाय राहत नाही मी. राहू दे चाललो मी. ठीक आहे बापा जाय. मामा अरे वा रे वा म्हणतो. मामा कृष्णा कुठे. कृष्णा कृष्णा खेळात खेळते बा बाहेर. दादा म्हणा लागते म्हणते कृष्णा दादा. आई मी जाऊ का कृष्णा दादा समोर खेळाले. तू कुठे जाता आता. थांब ना कृष्णा दादाला घरी येऊ दे आणि मग जा दादा सोबत. कधी आला ताई तुम्ही. आणि भाऊ नाही दिसून राहिले. मी कालच आली वहिनी मी. आणि तुमचे भाऊ गेले मला सोडून. असं काय सोडून गेले म्हणजे आता उद्या किती येतील मग तुम्हाला ठेवायला है. नाही वहिनी कायमच्या सोडून गेले म्हणे मले. आता म्हणे इथंच राह म्हणे तू म्हणे. चालले गेले तानानं गेले. आले मोठे खुशी ना तानानं गेले इथून. हा तानानं गेले काहून काय झालं आई. काय झालं जवळ आले काहून तानानं गेले. काय सांगू दे रमेश. वेळेवर आले सांगलं नाही काही नाही. तू गेला सासूरवाडीले आणि हे दोघं इकडे आले सांगत नाही. मग त्या बाबा टायमावर गेले चांदीची अंगठी आणली फेकून दिली जवळ. मला सोन्याची पायरी म्हणून तानानं चालले गेले. राय म्हणे तुले इले तिथं राहिली मग काय त्याच्या मागं धावत जाईल मग.
हो असं काय आता एवढे नाही समजत का भाऊजीले? आता एवढे वर्ष झाले लग्नाला तरी आता काय रुसणं पुसणं चालतच काय? माझ्या सासऱ्यानं मला काही नाही दिलं तरी मी रुसलो नाही, खुशीनंच आलो. काही नाही दिलं ना? हो चांदीची अंगठी दिली ना तुम्हाला. हो हो चांदीची अंगठी दिली आणि एक जोडी कपडे दिले. मला इथं चांदीची अंगठी दिली आहे माझ्या सासऱ्यानं, मी नाही रुसलो. एक जोडी कपडे दिले, चांगला पाहुणचार केला, मी नाही रुसलो बा, मी तर आनंदानं आलो. हो ना जवाई काय माहित काहून तर मोठे आजपर्यंत तर नाही केलं जवाईनं असं. मस्त शांत होते जवाई. काय ह्या वेळेनं काय माहित काय त्याला झालं होतं तर कोण भडकवलं होतं त्याला तर. तुम्ही काळजी नको करा रश्मीताई, काळजी नको करा. येतील जसे कानानं गेले ना तसे तुम्हाला घेवायला येतील. मी नाही करत काळजी. येऊ नाही तर नाही येऊ, मी हाव इथं मामाच्या घरी. मी कायले काळजी करू? मला इथं तिथं तरी काम करावं लागतं, इथं नाही करावं लागत. इथं सुखात हाव मी. हो ना जेवण आले का? जेवता करू का पोया? भाजी आहे सावटी सुटी केली मी. पोया कमी पडन रांधू का हो पुष्पा पोया? तर जेवण आले? अरे रमेश नाही नाही आई पोटभर जेवून आलो, पोटभर जेवून आलो मस्त. आमच्यासाठी करूच नको, आता आराम करतो मस्त दिवसभर. उद्यापासून जाईन कामाले. तसं कर मग. जा करा दोघं आराम जा. फार्म पावाले चालले काय कल्याणी? हा फार्म बी पाहिजे ना. अजून कोणता तरी बाबा म्हणते का 3-4 महिने आहे आता, तर कोणी एखादा कोर्स करून घे म्हणते, तर तेच विचारपूस करायला जातो. असं असं हो करून घ्या. आता 24चं निघलं बा लग्न, 24चं बरं आहे नाही लय लांब आहे. ठीक आहे ना, चांगलं आहे ना. लांबच तर पाहिजे. लवकरात लवकर काय करतात? हो बरोबर आहे, ठीक आहे. मला एक बोलायचं होतं एक गोष्ट. पिंकीचे मामा लय दिवसाची मामा म्हणत होती ती गोष्ट, लय दिवसाची. पण मी म्हणलं काय बोलू, तर आज मी बोलूनच देतो. बोलू का? तुम्हाला वाईट तर नाही वाटणार ना? नाही काही वाईट नाही वाटत मला, बोला. जे मनात आहे ते क्लिअर करा तुम्ही, बोला. ते कनी मला हेच म्हणायचं होतं का तुम्हाला कनी टोपी चांगलीच नाही दिसत. नाही घातली तर चालत नाही का? टोपी नको घालत जाणं. त्या टोपीनं तर तुमच्या केसाची वाढ बी नसून होत आणि सर स्टाईल बदलून जाते तुमचा. बुड्ढा दिसता तुम्ही, म्हातारे दिसता तुम्ही टोपीनं. तर टोपी नको घालत जाणं. अरे असं आहे काय? टोपी नाही घालत जाऊ काय? म्हातारा दिसतो का मी टोपीनं? हो टोपीनं म्हातारे दिसता तुम्ही. आपण असे दोघं संगत गेलो ना तर तुम्हाला माय बाबा समजतील कोणी आणि मला पोरगी समजते. तुम्हाला आप्पाजी म्हणा. अरे 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 असं आहे काय? आता मग नाही घालत मी टोपी. मग तुम्ही एवढ्या दिवसाचं सांगितलं कोण नाही मला? नाही घातलोच तुम्ही. मग बोलायची इच्छा होती मग असं घोटावर ये आणि मी थांबून जाऊ. म्हणलं काय बोलू, तुम्हाला वाईट वाटन. नाही असं काही असलं तर बोलून देवाचं. मला काय वाईट वाटन? तुमच्या आवडीसाठी तर मी काही बी करू शकतो. मी तुमच्यासाठी काही पण. मग काढा मग टोपी, घालू नका. काढा बरं टोपी, पाहू द्या मला कशी दिसता तुम्ही बिना टोपीनं. तर मी आजपर्यंत तुम्हाला बिना टोपीने पाहिलंच नाही. खरंच काय? काढू का टोपी? हा काढा टोपी, मग घालूच नका आता डबल. बरं तुमच्यासाठी काही पण काढतो टोपी. नाही घालत आतापासूनच टोपी घालतच नाही. वर्जित, टोपी वर्जित बिलकुल. अरे तो नसता तुम्ही चांगला नाही दिसत का मी बिना टोपीने? घालून घेऊ काय? नाही घालू नका. मस्त दिसून राहिले. पाहूया किती हँडसम दिसता तुम्ही. आणि ही टोपी घालताना तर एकदम म्हातारे दिसता. घालू नका ही टोपी आता. ठीक आहे तुमच्या आनंदासाठी काही पण. आता उद्यापासून घालतच नाही ही टोपी. हा थँक्यू. हा धन्यवाद, तुम्ही मला ऐकलं तर. एवढ्यासाठी काय धन्यवाद? हे तर उलीशीच गोष्ट आहे. तुम्हाला सांगू तर पार्वतीबाई कालपासून ना मागं फिरली. टोपी काऊन घालतं. मी बाईचं ऐकलंच नाही. मीच तिथे उलट म्हणतो तुम्हाला टोपीच्याच मागं काऊन पडली. आणि पहा आज तुम्ही टोकलंच मला टोपीसाठी, तर आज मला आता टाळाच लागली टोपी. हा ना बरोबर आणतायचं. नाही टोपी चांगली दिसत तुम्हाला. पार्वतीबाई चहा मानवा. संदीप हो बाई बोल ना, काय म्हणतं? टोपी रे? टोपी कुठे तुझी वाली? टोपी फेकलं. टोपी तू म्हणत होती ना बाई टोपी नको घालू, चांगली नाही दिसत. दिलं फेकून. आता टोपीच नाही घालत आता उद्यापासून. असं खोटा बोलता? मी आता तुला घरूनच म्हटलं होतं टोपी नको घालू. काय म्हणत होता तू? बाई मला टोपीच्याच मागं भिडली काय? हा आणि आता टोपी फेकली म्हणतो. कोण तरी म्हटलं तुले टोपी नको घाला. कोण म्हटलं रे संदीप? कोणाचं ऐकलं? माय नाही ऐकलं तुला. कोण म्हटलं टोपी नको घालू म्हणून? बाई कल्याणी भेटली होती तर ते बी म्हणे टोपीनं तुम्ही म्हातारी दिसता म्हणे, टोपी नको घाला म्हणे. तर म्हणून तू म्हणत होती, मग ती नाही म्हटलं तर मग म्हणून मी टोपी तिकडेच फेकून दिली. असं कल्याणीनं म्हटलं तेव्हा तुला टोपी काढली असं समजलं रे. आतापासूनच तिचं ऐकून राहिला तू तर. माय नाही ऐकलं संदीप. मी कालपासून तुला म्हणून राहिली, टोकून राहिली टोपी तर नाही म्हणे माय टोपी म्हणा. तिनं म्हणलं तर भातच तू नाही ऐकलं. आतापासूनच अजून तर दिल्ली लांब आहे, लगन तो वाचच आहे. असं नाही बाई, तर तिचंच ऐकतो. तू नाही ऐकत? तू बी ऐकतो बाई. मी तू ऐकत नाही का? मी तू जे म्हणतो ते मी करू आणत नाही का तुझ्यासाठी? मजा करून राहिली. मी जाय दुई हात पाय चहा मांडतो. वा रे संदीप. पागल झाला तिच्या प्रेमामध्ये एकदम.
टोपी काही दिवसाने ते दाढू काढ म्हणून तर ते दाढी बी काढून ठेवा.